एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या आपण जनगणना या स्पेशल व्हिडिओ सिरीजमध्ये आहोत. याचा हा 6वा भाग सुरू असून पहिले 5 भाग जर बघितले नसतील तर आपल्याला ही जी प्लेलिस्ट दिसते चॅनलवरती याच्यावर जाऊन पहिल्यांदा ते 5 भाग अवश्य बघा. कोणताही भाग कोणाशी लिंक नाही आहे, मात्र कोणतीही माहिती सुटू नये यासाठी मी आवाहन करतोय. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, कारण की पुढील वर्षभर जनगणनेसंदर्भातील सर्वच व्हिडिओ आपण टाकण्याचा यामध्ये प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे कोणतीही माहिती आपल्याकडून सुटणार नाही याच्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबून ठेवा. आजचा जो विषय आहे तो म्हणजे नेमकं इमारत, घर आणि कुटुंब कोणाला म्हणायचं. बऱ्याच प्रकरणांना हा जो प्रॉब्लेम आहे हा झालेला आहे किंवा कन्फ्युजन खूप सारं होताना दिसतंय. स्पेशली महिला प्रगणक जे आहेत बऱ्याच एरियामध्ये असंही दिसून आलेलं आहे की सध्या BLO SIR यांचं कामाची व्याप्ती वाढल्याने पुरुष मंडळी तिकडं बिझी असल्याने बऱ्याच महिलांना यंदाच्या वर्षी जनगणनेचं काम आलेलं आहे आणि त्यांचा बराचसा गोंधळ उडताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. किंवा काही पुरुष प्रगणक सुद्धा असेल का त्यांचा नेमका. तर आता पुढील 5 मिनिटांमध्ये तुमच्या डोक्यातील सर्व कन्फ्युजन कशा पद्धतीने क्लिअर होईल. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की तुमचं कन्फ्युजन दूर झालं की नाही झालं. तत्पूर्वी तुम्हाला हा जो व्हिडिओ आता सध्या फ्लॅश होतोय याच्याबाबत मी आठवण करून देतो. हा जो व्हिडिओ आहे हा आपला सध्या मोस्ट व्हायरल व्हिडिओ झालेला आहे. जवळपास 30,000च्या वरती याचे व्ह्यूज झालेले आहे. व्हिडिओसुद्धा जनगणनेसंदर्भातील आहे की आपल्याला जो नकाशा तयार करायचा आहे तर त्याची जी आउटलाईन आहे किंवा अंतर्गत जे रस्ते आहे ते अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला तयार करता येतात AIच्या मदतीने. ते कसे त्याचा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. चला तर इमारत, घर आणि कुटुंब हे पुढील 5 मिनिटांमध्ये समजून घेऊया. सर्वप्रथम तर आपल्याला HLB म्हणजेच घर यादी गट आपल्याला माहिती पाहिजे की तुम्हाला कोणता ब्लॉक भेटलेला आहे ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. HLO ॲपमध्ये आपल्याला घर यादी नकाशा आपल्याला बघायला मिळू शकतो. याला आपण नकाशा म्हणू शकतो. त्याचप्रमाणे लक्षात ठेवायचे मुद्दे, आपल्या घर यादी गटामध्ये येणारी कोणतीही रचना इमारत आपल्याला वगळायची नाहीये. तसेच घर यादी गट हद्दीतील विखुरलेल्या वस्त्या, वेगळ्या इमारती यांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आणि काळजीपूर्वक आपल्याला ती गोष्ट करायची. परिसर, काही 2-4 व्याख्या आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहे. परिसर म्हणजे काय? परिसर म्हणजे शहरामध्ये जसं अपार्टमेंट असतील, फ्लॅट्स असतील, बहुमजली इमारती असतील किंवा इमारत किंवा घराला जोडून असलेल्या संबंधित जमिनीचा किंवा सामायिक जागांचा त्याला आपल्याला परिसर म्हणायचा आहे. परिसराला नेहमीच भोवताली भिंत असेलच असे नाही. जसं घराचं कंपाऊंड आहे तर तो त्या घराचा परिसर झाला. मात्र जर भिंत नसेल तरी त्याच्या आजूबाजूची जी जागा आहे त्याला आपण काय म्हणायचं? परिसर म्हणायचं. पुढे जाऊ बघू शकता तुम्ही परिसर कोणाला म्हणायचं. तर हे सर्वच गोष्टी काय आहेत? परिसर आहेत. याच्यामध्ये कुंपण असो किंवा नसो. पुढं आता इमारत आपल्याला कशाला म्हणायचे ते आपण बघतोय. तर तुमच्या समोर काही या ठिकाणी रचना फ्लॅश होत आहे. तर ह्या रचनेमध्ये आपण जर नीट बघितलं तर कोणत्या याला इमारत म्हणायचे? तर या सर्वच गोष्टी आपल्यासाठी इमारत आहे. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये फक्त दुसरी इमारत दिसते, तर असं अजिबात नाही. इमारत म्हणजे काय हेच आपण आता समजून घेणार आहोत. समोर काही आपल्याला प्रार्थना स्थळं दिसत आहेत, मग ते पण इमारती आहेत का? तर हो, त्या सुद्धा इमारती आहेत. आपल्या जनगणनेच्या दृष्टीने नेमक्या इमारत म्हणजे काय? साधारणतः जमिनीवर बांधून तयार असलेली एकेरी रचना, ज्याला 4 भिंती आणि छप्पर आहे. ज्याला 4 भिंती आणि छप्पर आहे त्या सर्व काय आहेत? इमारती आहेत. मग त्या लहान असो किंवा मोठ्या असो, यात सामान्य व्यक्तीला राहण्यासाठी किंवा प्रवेश करण्याची व्यवस्था असली पाहिजे, त्याला आपल्याला म्हणायचं इमारत. मग ती इमारत कशी असू शकते? तिचा वापर कशासाठी होऊ शकतो? इमारती काय निवासासाठीच असतात असं बिलकुल नाही. निवासी, अनिवासी सर्व गोष्टी, तुमचे गोठे, तुमचा कांदाचा, तुमचं गॅरेज, तुमचं दुकान, त्यानंतर तुम्ही राहत असलेली जागा, हे सर्वच काय आहे? इमारती आहेत. त्या बहुमजली असू शकतात, त्या अशा छोट्या स्वरूपाच्या कोपीच्या स्वरूपातील देखील असू शकतात. इमारतीचा वापर मी जसं सांगितलं कशासाठी देखील तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये दुकान, व्यावसायिक घरे, त्याचप्रमाणे कार्यालय, कारखाने, कार्यशाळा, वर्कशेड, प्रार्थना स्थळे, या सगळ्यांनाच आपल्याला इमारत म्हणायचं आहे. पुढे जाऊ. तर आतापर्यंत आपण काय बघितलं? तर गट, त्यानंतर परिसर आणि इमारत. आता गणनाघर. आता घर कोणाला म्हणायचं? घराची व्याख्या आपण समजून घेऊ. इमारत किंवा इमारतीचा हा एक भाग असणार आहे. सगळ्यात प्रथम कोणी? इमारत. इमारत ती राहण्यासाठी असो नसो काय, जे काय फक्त काय बघायचं आहे आपल्याला? 4 भिंती आणि 1 छप्पर आणि प्रवेश करण्यासाठी जागा आहे, तर त्याला म्हणायचं इमारत. आणि घर हे जे तर त्याचा स्वतंत्र घर म्हणजे इमारतीचा
एक भाग असणार आहे. स्वतंत्र घटक म्हणून अस्तित्व याचं असतं. स्वतंत्र मुख्य प्रवेशद्वार असणे आवश्यक आहे. रस्त्यावरून, सामायिक आवारातून, जिन्यातून इत्यादीकडून असे असू शकते. वापरात असलेले किंवा रिकामे, निवासी किंवा अनिवासी किंवा निवासासह इतर. जसं काहींच्या घरामध्ये छोटासा लघु उद्योग घरामध्येच असतो, मग त्याची व्याख्या काय होईल? निवासासह इतर. अशा प्रकारे घर म्हणजे काय? राहण्याची जागा, ज्याच्यामध्ये एखादं कुटुंब स्वतंत्रपणे अस्तित्व करत असतं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी इमारत एकच आहे आणि तिथे एकच परिवार राहतो किंवा एकच प्रकारचे रचना या ठिकाणी दिसते आपल्याला. तर याला म्हणायचं एकच घर याच्यामध्ये आहे. समोर दुसरं बघू शकतो आपण, एक इमारत आहे मात्र दोन विविध रचना आपल्याला याच्यामध्ये जोडून असलेल्या दिसतात. म्हणजेच इथं किती घरं आहेत? तर 2 घरं आहेत. उदाहरणासह आपण हे दाखवतोय अत्यंत सोप्या शब्दामध्ये, त्याच्यामुळे चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. इमारत आहे बघू शकता तुम्ही, एक मोठी इमारत आपल्याला या ठिकाणी दिसते 4 मजल्यांची. प्रत्येक मजल्यावर एक घर आहे, त्याच्यामुळे आपण याला म्हणू शकतो की या ठिकाणी इमारत 1 मात्र गणना घर 4. पुढं बघायचं आहे आपल्याला. ही जी आकृती याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नंबरिंग कसं आहे बघा. खालून आपण वर जातोय 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे बहुमजली इमारत आणि याच्यामध्ये 8 वेगवेगळे घरं आपल्याला दिसतंय. रचना कशी समजायची, घरामध्ये काय काय असतं आता बघा. आपण बघू शकतो बहुमजली अपार्टमेंटमध्ये बघू शकतो स्वतंत्र प्रवेशद्वार असलेल्या प्रत्येकाला आपल्याला स्वतंत्र गणना घर म्हणायचं आहे. इथं इमारत 1 आणि गणना घर किती आहेत? 8. आपण विविध इमारती या ठिकाणी बघतोय. आता कुटुंब कोणाला म्हणायचं बघा. घरकाम करणारी व्यक्ती कुटुंबाचा भाग असू शकते का, असा सुद्धा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे अभ्यासासाठी भाड्याच्या जागेत राहणारे 2 मित्र कुटुंब असू शकतात का, याचं सुद्धा तुम्हाला आता विश्लेषण केलं जाणार आहे. तुम्ही स्क्रीनवर बघत राहायचे. कुटुंब म्हणजे व्यक्तींचा समूह जे एकमेकांचे नातेवाईक असतील किंवा नसतील, हे सामान्यतः एकत्र राहतात आणि एकाच स्वयंपाकघरातून जेवण घेतात. या सगळ्यांना आपल्याला कुटुंब म्हणायचे. 2 मित्र जर एका ठिकाणी राहत असतील तर ते सुद्धा काय झाले? कुटुंब झाले. त्याचप्रमाणे कुटुंबाची ओळख पटवण्यासाठी सामायिक स्वयंपाकघर हा महत्त्वाचा दुवा आहे. ज्या घरामध्ये स्वयंपाकघर आहे, एकच स्वयंपाकघर आहे आणि तिथूनच सगळे जेवत असतील तर ते झालं एक कुटुंब. मग त्याच्यामध्ये ते नातेवाईक, मग तुमचे वडील कुठे आहे, तुमची आई कुठे आहे, याचा काहीही संबंध नाही. एका किचनमधून जेवत असतील तर ते काय झाले? कुटुंब झाले. तर कुटुंबामध्ये काही अपवाद आहेत ते आपण बघूया. कुटुंबात 1 किंवा 1 पेक्षा अधिक सदस्य संख्या असू शकते. काही कुटुंबामध्ये एकच जण असू शकतो, काही मध्ये असं अधिक असू शकतात. एकत्र राहणाऱ्या परंतु एकाच स्वयंपाकघरातून भोजन न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस कुटुंब मानले जाते. बघा, एकत्र राहत आहे मात्र स्वयंपाकघरातून एकाच स्वयंपाकघरातून भोजन न करणाऱ्या व्यक्तीस सुद्धा आपल्याला कुटुंब मानले जाते. आता काहींच्या घरामध्ये लेडीज नसतात, मग ते बाहेर जेवण करतात मात्र राहताना सोबत राहतात, त्यामुळे त्यांना आपण कुटुंब म्हणतो. कामाच्या गरजेमुळे एकत्र राहणारे परंतु सामायिक स्वयंपाकघराचा वापर न करणारे नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य हे एकच कुटुंब आपल्याला मानायचे. बघा, कुटुंबाचे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे. सामान्य कुटुंब, संस्था कुटुंब आणि बेघर कुटुंब. सामान्य कुटुंब म्हणजे आपल्यासारखं घरामध्ये आई वडील मुलं वगैरे हे ज्या आहे त्यांना म्हणायचं साधं कुटुंब. संस्था कुटुंब ते सुद्धा आपल्याला बघायचे, जिथं नातेसंबंध नातेवाईक असतात, सामान्यतः एकत्र राहतात आणि एकाच घरातून जेवण घेतात, त्यांना सामान्य कुटुंब म्हणायचं. जरी पती पत्नी किंवा नातेवाईक असलेल्या व्यक्तींचा समूह गणना घरात एकत्र राहत असतील परंतु कोणत्याही कारणास्तव बाहेरून जेवण घेत असतील, ते देखील सामान्य कुटुंब आपल्याला मानायचे. संस्था कुटुंब ही अत्यंत महत्त्वाची टर्म आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ज्या प्रगणकांना त्यांच्या एरियामध्ये काही हॉस्टेल आलेले असतील किंवा असे काही स्थळं आलेले असतील की जिथं खूप सारे लोक राहतात, त्यांना प्रथम हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. कारण की संस्था कुटुंब चुकता कामा नये आणि आपलं कामही वाढता कामा नये. बघा, नातेसंबंध नसलेल्या व्यक्तींचा समूह जो एखाद्या संस्थेत राहतो, एका स्वयंपाकघरातून जेवण घेतो, जसे की वसतिगृह, बोर्डिंग हाऊस, तुरुंग, आश्रम, मेस. तुमच्या घरात तुमच्या एरियामध्ये एखादा आश्रम असेल, मेस असेल, वसतिगृह असेल, तुरुंग असेल, तर त्या प्रगणकांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे. संस्था कुटुंबामध्ये आपल्याला तो जो संस्था प्रमुख आहे त्याचं नाव तिथं लिहून पुढं ते संस्था कुटुंब आहे असं आपल्याला लिहून तो मॅटर क्लोज करायचा आहे. तुम्ही जर तिथं सदस्य संख्या टाकली तर त्या वसतिगृहामध्ये जर 500 मुलं असतील तर तुम्हाला पुढच्या टप्प्याला 500 मुलांची नावं लिहावं लागू शकतात. त्याच्यामुळं मेन्शन करताना अत्यंत सोप्या पद्धतीने मेन्शन करायचे.
जर कोणत्याही संस्थेतील परिवार एकाच स्वयंपाकघरातून जेवण करत नसतील तर अशा प्रत्येक परिवाराला स्वतंत्र सामान्य कुटुंब मानले जाईल. वेगवेगळ्या गणनाघरात राहणाऱ्या आणि स्वतंत्रपणे स्वयंपाक करणाऱ्या वॉर्डन शिपाई यांच्या कुटुंबांना स्वतंत्र सामान्य कुटुंब मानले जाईल. त्याच्यामध्ये पण काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, मात्र तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने विचार करून ह्या गोष्टी आणि त्याचप्रमाणे पुस्तिकेचा वापर करून आपल्याला ह्या सर्व गोष्टी फॉर्म भरताना भरायच्या आहेत. संस्था कुटुंब, पेइंग गेस्ट ज्याला आपण म्हणतो, सामायिक स्वयंपाकघरं आहे. याच्यामध्ये जे PG नोंदणीकृत असतील, PG नोंदणीकृत नसतील, बऱ्याचदा हा जो भाग आहे हा शहरी भागांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम पुस्तिकेचा वापर करूनच आपल्याला या गोष्टी कंप्लीट करायचं आहे. बेघर कुटुंब, आता बेघर कुटुंब म्हणजे काय? ज्यांना घर नाही, जे घरात राहत नाहीत, जे रस्त्याच्या कडेला उघड्यावर मोठ्या पाईपमध्ये, उड्डाण पुलाच्या खाली, आपण जर मोठ्या शहरामध्ये गेलो तर आपल्याला बघायला मिळतं की बरेच कुटुंब हे पुलाखाली किंवा पाईप खाली असे आपल्याला राहताना दिसतात रेल्वे प्लॅटफॉर्मवर. तर अशा घरांना आपल्याला काय म्हणायचे? बेघर कुटुंब असं आपल्याला या ठिकाणी म्हणायचं. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता इथे इमारती आपल्याला बघू शकतो की 6 वेगवेगळ्या इमारती याच्यामध्ये आहे. पहिल्या इमारतीमध्ये एकच इमारत आणि एकच गणनाघर आहे, त्याच्यामुळे एक अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. 2 मध्ये 2 आहे, 2च आहे अशा पद्धतीने रचना. मात्र 5व्या इमारतीजवळ आपण आलो तर त्याच्या आतमध्ये 2 गणनाघर आहे. त्याच्यामुळे ते लिहित असताना आपण बघू शकतो 5/2 आपण मेन्शन केलेले आहे. सिरियल नंबर तेच पुढं कंटिन्यू चालू राहतील. पुढं 6वी जी इमारत आहे त्याच्यामध्ये 3 गणनाघर आहे, त्याच्यामुळे आपण 6/3 असं आपल्याला मेन्शन करायचं आहे. गणनाघराचे क्रमांक तसेच टाकत जायचे आहेत. त्याचप्रमाणे पुढे आहे कुटुंबाच्या वापरात येणारे इमारती व गणनाघरांची ओळख. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की गणनाघरामध्ये आपण आपल्याला जसं या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत, CN आणि CH. CN हा आपल्याला जो क्रमांक आहे तो इमारत दाखवण्यासाठी द्यायचा आहे आणि CH हा जो आहे तर आपल्याला हा गणनाघर दाखवण्यासाठी द्यायचा आहे. त्या संबंधीच्या या आकृत्या आपण या ठिकाणी बघू शकतो. तसेच इमारत, गणनाघर असं बघा. आता अशी जर रचना असेल की स्वयंपाकघर इकडे, मुख्य निवासस्थान तिकडे, शौचालय तिकडे, बैठक तिकडे, तर अशा याच्यामध्ये आपल्याला एकच हे स्वतंत्र गणनाघर आपल्याला मानायचं आहे. यांना वेगवेगळ्या इमारती आपल्याला द्यायच्या नाही आहेत. कारण की घराची व्याख्या काय आहे की घरामध्ये काय काय असणं गरजेचं आहे. वापरासंबंधीच्या खोल्या, त्याचप्रमाणे शौचालय यांना आपल्याला एकच गणनाघर म्हणायचं आहे. बघू शकता तुम्ही गुरांचा गोठा, वर्कशॉप, स्वयंपाकघर, मुख्य निवासस्थान. आता मुख्य निवासस्थान आणि स्वयंपाकघर ही एकत्र एक गणनाघर मानलं जाईल. मात्र या ठिकाणी वर्कशॉप असेल, गुरांचा गोठा असेल, तुम्ही बघू शकता कोणतीही रचना स्वतंत्र याच्यामध्ये आपण बघू शकतो. निवासस्थान आणि स्वयंपाकघर एकत्रितपणे गणनाघर आणि इतर 2 स्वतंत्र वेगळे गणनाघर आहे. कारण की याच्यामध्ये आपण राहत नाही. राहणे म्हणजे काय? ज्या ठिकाणी स्वयंपाक तयार केला जातो, स्वयंपाकघर असेल, शौचालय असेल, यांना आपल्याला गणनाघरामध्ये यांचा समावेश करायचा आहे. मग ते एका छताखाली असतील किंवा शेजारी असतील. सार्वजनिक शौचालयांचा याच्यामध्ये विचार करायचा नाही. लक्षात ठेवायचे मुद्दे काय काय याच्यामध्ये? घरे आदी गट हे तुमचे ठरलेले क्षेत्र आहे. इमारत म्हणजे एकच रचना. गणनाघराची व्याख्या म्हणजे काय? तर एक स्वतंत्र मुख्य प्रवेशद्वार केले जाते. कुटुंबाची ओळख करताना सामायिक स्वयंपाकघर आपल्याला लक्षात ठेवायचे. स्क्रीनशॉट करून घ्यायचा याचा. लक्ष द्या, गुंतागुंतीच्या प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी एकेरी वापर आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या क्रमांकाचा आधार आपल्याला मात्र या ठिकाणी घ्यायचा आहे. या व्हिडिओचा मुख्य उद्देश हा इमारत म्हणजे काय, घर म्हणजे काय, कुटुंब म्हणजे काय हा आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. आपले याआधी सुद्धा 5 व्हिडिओ आलेले ते अवश्य बघा. धन्यवाद.